आज तारीख 8/5/2026. आता एक्झाम सुटेल. कसा आहे पोरांना? कसा गेला पेपर? पेपर एकदम भारी. भारी. किती अटेम्प्ट केलास? सगळेच अटेम्प्ट केले. सगळे 80 अटेम्प्ट केला. हिंदी रिजनिंग काय कसं आहे? सगळं सोपं, फक्त जीके अवघड आहे जरा. जीके अवघड आहे. जीके म्हणजे अवघड आहे. काय कोणता प्रश्न विचारायला? हिंदीमध्ये जरा आम्हाला इंग्लिश हिंदी असं ट्रान्सलेट विचारायला. होय. अशी म्हणजे वाक्य देते ते वाक्य इंग्लिश मध्ये, ते हा. हिंदीत फक्त हिंदीत ट्रान्सलेट. हिंदीत ट्रान्सलेट करायचे. मागच्या वेळी किती पडलेला काय अंदाज का फर्स्ट अटेम्प्ट आहे किती? मागच्या 2 मार्क गेले. 2 मार्कांनी गेले. 105. 105 होते. चालते, ठीक आहे. यावेळी होईल वाटते. होय. थँक्यू. किती अटेम्प्ट केलास? 78. 78 अटेम्प्ट केला. हिंदी रिजनिंग मॅथ्स कसा आहे? हिंदीचा पोर्शन जरा मागच्या वेळेपेक्षा टफ आहे. टफ आहे. यावेळी इंग्लिश टू इंग्लिश हिंदी. यामध्ये 3 क्वेश्चन्स, 3 क्वेश्चन. गद्यांश पूर्वी आलेला आहे त्याच्यामुळे हा. 5 क्वेश्चन स्टार्टिंग पासून असल्यामुळे हा. ते जरा व्यवस्थित सोडवा. हा. मॅथ्स मध्ये मॅथ्स कसा आहे लेवल? मॅथ्स इझी आहे. मॅथ्स इझी. अं, रिजनिंग मध्ये रिझनिंग मध्ये टेबल अरेंजमेंट म्हणजे सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न जे आहेत ते टाइम टेकिंग आहेत आणि ते 3 ते 4 क्वेश्चन्स कॅल्क्युलेटिव्ह म्हणजे time खाणारे असल्यामुळे आहेत. टाइम खाणारे असल्यामुळे ते लास्टला सोडवा. त्याच्यामुळे तुमचा टाइम वाचेल. कंटिन्यू हे म्हणजे म्हटलं तर पूर्वी मॅथ्स घ्या, मॅथ्स सोपा आहे. रिझनिंग जरा कॅल्क्युलेटिव्ह असल्यावर ते लास्टला सोडवा. जीकेजीएस कसा आहे? जीकेजीएस बऱ्यापैकी आहे. म्हणजे आयएमपी टॉपिक नुसार किती जवळपास 10 ते 12 प्रश्न 10 असतील? क्वेश्चन्स होऊ शकतात आयएमपी टॅबलेट. ठीक आहे. ऑलिम्पिक- ऑलिम्पिक मध्ये किती पडले? ऑलिम्पिक, जनगणना आणि वाद्याचे काही हे आहेत त्याच्यानुसार आहेत. चालते. तरी अंदाजे किती मार्क्स पडतील अंदाज यावेळी 60 क्वेश्चन्स, 60 म्हणजे 120 च्या आसपास. 120च्या आसपास स्कोर होईल. थँक्यू. पेपर कसा गेला? पेपरची लेवल इझी टू मॉडरेट आहे. म्हणजे पूर्णमध्ये हिंदीमध्ये तुमचं जे पोलीस प्रशासन किंवा जे क्वेश्चन आहेत बाकीचे ते आलेले आहेत. मॅथ्सची पण लेवल इझी टू मॉडरेट आहे. इझी टू मॉडरेट. पण टाइम कन्झ्युम म्हणजे त्यामुळे टाइम management करता येत नाही. करता येत नाही. पहिला कोणता पोर्शन घ्यावा तुमच्या आहे ना? क्वेश्चन म्हणजे कोणता सब्जेक्ट सोडवावा? हिंदी सोडवावा, मॅथ्स सोडवावा, जीकेजीएस कुठला सोडवावा? मला तर म्हणायचं आहे की बाबा तुम्ही कसं पण करा, पण 45 मिनिटं ते 50 मिनिटं जे आहेत ते मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये द्या आणि तुमची जी 15 ते 20 मिनिटं होतात ते हिंदी आणि तुमची जीकेजीएस मध्ये तुम्ही द्यावी. मागच्या वेळीपेक्षा ह्या वेळची लेवल कसा आहे हिंदी आणि रिझनिंग? हिंदीची लेवल मागच्या आणि ह्या वेळीची लेवल जरा पूर्णपणे बदललेले आहे. त्याच्यात इंग्लिश आणि इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट आलते 2 ते 3 इंग्लिश पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासनचे पण क्वेश्चन होते. परत पत्राचार वर चालतं काय? पत्राचार पण 1-2 क्वेश्चन होते पत्राचार. म्हणजे जवळपास न्यू पॅटर्न एज्युकेटेड अप्लाय केलेला आहे. नवीन पॅटर्न. रिझनिंग मध्ये टाइम कन्झ्युम होणार. टाइम हो, रिझनिंग मध्ये टाइम. रिझनिंग आहे, मॅथ्स जरा म्हणजे टाइम कन्झ्युमिंग आहे. मॅथ्स सोपा आहे यावेळी. मॅथ्स आहे म्हणजे इझी टू मॉडरेट लेवल आहे मॅथ्सची. एसआयसी याबद्दल काय? म्हणजे मॅथ्स मध्ये एसआयसी जो टॉपिक आहे त्याच्यावरची किती आलते? तरी काय नाही, SICI काय क्वेश्चन नव्हते. म्हणजे समजून जाऊ एसआयसी बद्दल काही क्वेश्चन नव्हते. सरासरी शेकडेवारी नफा तोटा loss. आणि त्यानंतर आपलं सिम्प्लिफिकेशन. काम वेग सिम्प्लिफिकेशन होतं. टाइम वर्क आणि बोर्डमाचे पण 1-2-3 क्वेश्चन बोर्डमाचे होते. ठीक आहे. तरी किती अटेम्प्ट केला? अटेम्प्ट माझी 72 झाले. 72 अटेम्प्ट झाले. तरी अॅक्युरेसी किती येईल? अॅक्युरेसी काय तसं काय तरी अंदाज तुझा नुसार एक 58 ते 60 म्हणजे 120 च्या आसपास असं वाटलं. हे पण ओके. आणि प्रॅक्टिस कुठे गेली? टेक्स्टबुक आरडब्ल्यू RW म्हणजे नवीन सर आणि संदीप सर. हो नाही सर. थँक्यू. होईल. ठीक आहे. थँक्यू. पेपर कसा गेला? पेपर गेला इझी. अभ्यास केला होता. पहिलाच होता. तरी किती अटेम्प्ट झाली तुझी? माझे 80 किती अटेम्प्ट झाले? 60 अटेम्प्ट झाले. अॅक्युरेसी म्हणजे किती आहे बरोबर असं तुला वाटतंय? असं काय नाही, कारण अभ्यास एवढा नव्हता त्यामुळे. एक्झाम नव्हता म्हणजे कोणत्या दुसऱ्या परीक्षेचा फोकस होता काय? हो. ठीक आहे. काय एवढं नाही. हिंदी आणि रिझनिंग मध्ये काय इंग्लिश मधनं ट्रान्सलेट करण्याचे किती आलते? तरी पण अंदाज 7 होती. 7 होते. म्हणजे जवळपास पॅटर्न बदलला. मॅथ्स कसं होतं? मॅच होतं जरा अवघड होतं. अवघड म्हणजे तुला अवघड गेले म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट तुला अवघड गेले. एवढा काय विषय नाही. नेक्स्ट टाइम होईल. एवढा काय टेन्शन घ्यायची गरज नाही. ऑल द बेस्ट. आजच्या अनालिसिस नुसार पेपर खूप इझी आहे. इझी टू मॉडरेट.
हिंदीमध्ये मॅक्सिमम करून आपल्याला सगळ्यांनी माहिती आहे, मी पण सांगितलं आहे तुम्हाला. प्रश्नावली हिंदी टू ट्रान्सलेट आणि पत्राच्या याच्यावरनं भावानं क्वेश्चन येते. परत मॅथ्समध्ये भावानं बेसिक टॉपिक प्लस रेल्वे बोट मेन्शुरेशन वर्ष नाही एवढी का नाहीत, पण आयतावरच्या आल्यात म्हणजे 2D. परत सांगायचं झालं तर हिंदीत सांगितलं तुम्हाला. रिझनिंगमध्ये क्लॉक आणि कॅलेंडरमधला नाही, कॅलेंडर भावानं आज नव्हतं, फक्त क्लॉकमध्ये आणि सिरीज आणि सिटिंग अरेंजमेंट जरा असे कॅल्क्युलेट आहे, म्हणजे टायमिंग करत नाही त्यासाठी. त्याच्यानंतर जीकेजीएस IMP टॉपिक भावानं फुल वाचून जावा, कारण कसं आहे जीकेजीएस ऑलिम्पिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे. IMP टॉपिक नंतर गद्यांश फक्त 2 ओळी चालतात, त्याच्यावर 5 प्रश्न होतं. परत नृत्य, परत त्याच्यानंतर जनगणना आणि ऑलिम्पिक आणि काय झालं तेवढंच भावानं. त्यामुळे भावानं पेपर आजचा तरी पहिली शिफ्ट म्हणावी तशी सोपी होती, त्यामुळे भावानं काय घाबरायची गरज नाही. ज्यांचं उद्या परवा पेपर आहे त्यांनी भावानं ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ऑल डिटेल्स आणि प्रश्न भावानं संध्याकाळी दिले जातील. जय